हो तुम्ही बघू शकता हे चौरागडचं महादेव मंदिर किती मस्त आहे आणि किती सुंदर आहे। हर 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 माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज आलो आहे चौरागडला। चौरागड जे हे ठिकाण आहे मध्य प्रदेशमधील पचमढी या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी तुम्हाला खूप सारा ॲडव्हेंचर बघायला मिळणार आहे। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हे जे परिसर आहे पूर्ण जंगल व्याप्त परिसर आहे आणि आपल्याला महादेवाचे दर्शन करायला जायचे आहे। तर तुम्ही बघू शकता की हे पूर्ण डोंगराळ परिसर आहे आणि या ठिकाणी चढण्यासाठी थोडा दम लागत असतो। तर मित्रांनो खूप मजा येणार आहे आणि हे हिल स्टेशन खूप सुंदर आणि प्रकृतीने नटलेले असे हिल स्टेशन आहे। तर याच ठिकाणावरून चौरागडची पहाडी आपल्याला चढणे आहे। तर 10 तासाच्या प्रवासानंतर आम्ही शेवटी इथं पचमढीला पोहोचलो आहोत। तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणचा व्ह्यू आहे। खूप छान आणि सुंदर व्ह्यू आहे या ठिकाणी। तर याच ठिकाणावरून आपल्याला महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जाणे आहे। कसा बसला यार भाऊ नमस्कार। या ठिकाणावरून आपल्याला गडाची पहिली पायरी सुरुवात होते आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे गेट बनवलेले आहे आणि या ठिकाणावरून आपल्याला चौरागड पहाडी चढणे आहे। प्रथम सीता नाहनी गुफा हे बघायला मिळणार आहे चौरागड। भाग दिसून येणार आणि या ठिकाणावरून हे रस्ता कशा प्रकारे आहे हे तुम्हाला दिसून येणार। तर चौरागडची पहाडी चढताना तुम्हाला अशा प्रकारचे दृश्य बघायला मिळणार आहे आणि हे प्रकृतीने नटलेले खूप सुंदर परिसर आहे मित्रांनो। या ठिकाणावरून खालतीचा जो नजारा आहे तो खूप छान दिसत असतो आणि या ठिकाणावरून बघू शकता तुम्ही जणू आकाश आणि पृथ्वी एका ठिकाणी चिपकल्यासारखी तुम्हाला दिसणार आहे। याला क्षितिज जसे म्हणत असतात। तर या ठिकाणावरून हे व्ह्यू या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल। चौरागड डोंगर चढताना आपल्याला ठिकठिकाणी आडीमोडी रस्ते आणि दऱ्याखोऱ्या दिसून येतील। हे चढताना तुम्हाला याचा अनुभव येईल की आपण कोणत्या तरी डोंगरावरती ट्रॅकिंग करत आहोत। हो मंदिराच्या जवळ पोहोचताच तुम्हाला सर्वात प्रथम लोखंडी पायऱ्या लागणार। या ठिकाणावरून मंदिर जवळच आहे। एकदम या ठिकाणी तुम्हाला उभी टेकडी दिसून येणार आणि या उभ्या टेकडीवरूनच आपल्याला चौरागड मंदिर चढणे आहे। मंदिर चढत असताना सर्वात पहिली दक्षता घेणे म्हणजे आपल्यासोबत पाण्याची बॉटल असणे आवश्यक आहे। या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे तरी पण ती फार उंचावरती आहे। तुमच्याकडे जर पाणी नसेल तर तुम्हाला याचा त्रास होऊ शकते, कारण की मंदिर चढत असताना आपल्याला खूप तहान लागत असते।
तुम्ही बघू शकता या ठिकाणावरून हे मंदिर किती उंचावरती आहे याचा तुम्हाला अंदाज लागू शकते। तर या ठिकाणी चढणे आणि हे मंदिराचे दर्शन करणे फार कठीण आहे मित्रांनो, आणि लहान मुलांसाठी वगैरे या ठिकाणी चढायसाठी खूप अवघड आहे। तर हा जो प्रवास आहे खूप अवघड आहे, पर नवीन व्यक्तींसाठी फार छान अनुभव आहे, कारण की हा प्रकृतीमध्ये बसलेले हे फार सुंदर मंदिर आहे। तर शेवटी आम्हाला महादेवाचे दर्शन आता होणार आहे। मंदिराच्या पायथ्याशी गेल्यानंतर आपल्याला ठिकठिकाणी असे त्रिशूळ दिसून येतील। तर बरेचसे भाविक भक्त या ठिकाणी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्रिशूळ चढवित असतात। तुम्ही बघू शकता की आजूबाजूला तुम्हाला असंख्य त्रिशूळ दिसून येतील। नीचे से आ रहे हो क्या? हे मंदिराचे जे अंतर आहे हे 3.5 किलोमीटर आहे, तरी पण आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी 3 घंटे लागले आहेत, कारण की या ठिकाणी चढणे फार अवघड आहे। आणि जसं जसं आपण या मंदिराच्या जवळ येत जाऊ तसं तसं हे चढणं फार कठीण होते, कारण की मंदिराच्या जवळ तुम्ही जसं जसे पोहोचणार तसं तसं जे चढाई आहे ते कठीण होत जाते। तर या ठिकाणी चढणे फार अवघड आहे, आणि या ठिकाणी येऊन तुम्हाला खूप आनंद होणार, कारण की या ठिकाणचा जो परिसर आहे तो फार निसर्गरम्य आहे। आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता की कशा प्रकारे हे मंदिर जे आहे असे डोंगराळ प्रदेशाने आच्छादलेले आहे, आणि या ठिकाणी फार सुंदर असं तुम्हाला दृश्य दिसून येणार मित्रांनो। तर या ठिकाणची यात्रा फार मजेदार झालेली आहे, आणि आता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी। तर शेवटी आता मी मंदिराजवळ पोहोचलो आहो। तुम्ही बघू शकता हे चौरागडचं महादेव मंदिर किती मस्त आहे आणि किती सुंदर आहे। पौराणिक कथेनुसार चोराबाबा नावाच्या साधूंनी या ठिकाणी तपस्या केली होती, आणि भोलेनाथांनी त्यांना या ठिकाणी दर्शन दिले होते, आणि भोलेनाथांनी या ठिकाणी आपले त्रिशूल सोडले होते। तेव्हापासूनच या ठिकाणी त्रिशूल चढवण्याची प्रथा आहे। मंदिराच्या आतमध्ये आपण कुठल्याही प्रकारचे मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे मी तुम्हाला मंदिराच्या आतला परिसर दाखवू शकलो नाही। तरी पण तुम्ही हे मंदिर बघू शकता, किती सुंदर मंदिर तुम्हाला दिसून येणार। तर माझे दर्शन झाले आहे मित्रांनो, फार अवघड प्रवासानंतर महादेवाचे दर्शन मी घेतले आहे। तर हे चौडेश्वर महादेव मंदिर चौरागड इथे आणि मध्य प्रदेश या ठिकाणी हे मंदिर स्थित आहे। तर हा व्हिडिओ कसा होता कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा, आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक अवश्य करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।